नागपुर के विनोबा भावे नगर इलाके में एक बड़ी खबर सामने आई है। यहाँ स्थित श्री साई दवाखाना में अवैध गर्भपात और उत्तेजक दवाइयों की बिक्री का मामला सामने आया। खाद्य एवं औषधि प्रशासन और यशोधरा नगर पुलिस की संयुक्त कार्रवाई में डॉक्टर समेत 4 लोगों के खिलाफ मामला दर्ज किया गया। पुलिस ने 2 आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है, जबकि 2 आरोपी अभी फरार बताए जा रहे हैं। कार्रवाई के दौरान करीब 1,15,356 रुपए का मुद्देमाल बरामद किया गया। गिरफ्तार डॉक्टर से पूछताछ में राजेंद्र चरडे का नाम सामने आया। पुलिस ने उसके ठिकानों पर छापा मारकर प्रतिबंधित दवाइयां बरामद की। इसके बाद राजेंद्र चरडे ने पूछताछ में सुधाकर उइके का नाम सामने आया। पुलिस जांच आगे बढ़ती हुई सुधाकर उइको को गिरफ्तार किया गया, जिसने मयूर जायसवाल का नाम उजागर किया। पुलिस का मानना है कि यह एक बड़े अवैध दवा रैकेट का हिस्सा हो सकता है। फिलहाल इस मामले में 2 आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है और 2 आरोपी अब भी फरार बताए जा रहे हैं। साथ ही आगे की जांच जारी है। यामध्ये फिर्यादी आहे स्वाती सुधाकर भरडे, वय 50 वर्ष, औषध प्रशासन, अन्न व औषध प्रशासन मधील हे ड्रग्ज इन्स्पेक्टर म्हणून आहेत। त्यांनी काल दिनांक 12/8/2026 चे दुपारी 12 वाजता रात्री 20 वापावेतो एक कारवाई केलेली आहे। त्यापैकी पहिली जी कारवाई त्यांनी केलेली आहे त्यामध्ये आपल्या पोलीस स्टेशन यशोधरानगर हद्दीमधील विनोबा भावे नगरमध्ये एक श्री साई नावाचा जो दवाखाना आहे, जिथे सचिन मरघटे, डॉक्टर सचिन मरघटे म्हणून ते दवाखाना चालवत होते। त्यांच्या दवाखान्याला मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी भेट दिली आणि तिथे जाऊन त्यांच्या दवाखान्याची पाहणी केली असता त्यांना त्यांच्या दवाखान्यामध्ये त्यांच्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये त्यांना गर्भपाताच्या ज्या गोळ्या आहेत त्या त्यांना मिळून आल्या, स्ट्रिप्स मिळून आल्यात आणि काही मिळून आल्यानंतर त्यांनी मग दवाखान्याची झडती घेतली तर त्यांना पूर्ण दवाखान्यामध्ये मॉफिस मिसोप्रिस्टॉल टॅब्लेट्स IP ज्यावर बॅच नंबर आणि मास्टर बॅच नंबर आणि प्रोडक्ट बॅच नंबर असे हे खोडलेले होते। अशा पद्धतीचे ते स्ट्रिप्स तिथे मिळून आलेत आणि त्याच्यानंतर मग त्यांनी टोटल दवाखान्यामध्ये जी झडती घेतली त्या पूर्ण दवाखान्यामधून त्यांना जवळपास 1,15,356 रुपयाचा असा तो माल तिथे त्यांना मिळून आला। त्यांनी सविस्तर तिथे जप्ती पंचनामा कार्यवाही केली पंचांसमक्ष आणि सर्व मुद्देमाल हा परीक्षण करता त्यांच्या स्वतःच्या ताब्यात ठेवला। त्यानंतर त्यांनी डॉक्टरांना सदर मालाबद्दल विचारपूस केली तर त्यांनी सांगितले की हा माल मला राजेश चरडे नावाचा जो एक मिनिट, या मालाबद्दल त्यांनी विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की मला हा जो माल आहे हा राजेश चरडे नावाचा व्यक्ती पुरवठा करतो। तर आणि त्याच दिवशी राजेश चरडे हे दुपारी 2:30 ते 3 दरम्यान दवाखान्यामध्ये येतील असे त्यांनी फूड अँड ड्रग्स या पथकाला माहिती दिल्यानंतर त्यांनी तिथे सापडा रचला आणि त्यानंतर चरडे नावाचा व्यक्ती एक बॅग घेऊन त्याच्या दवाखान्यामध्ये आला। या पथकाने त्यांना ताब्यात घेऊन त्याच्या बॅगची झडती घेतली असता त्याच्या बॅगमध्ये सुद्धा ह्या गर्भपाताच्या ज्या गोळ्या आहेत, मोफिपिस अल्प्राझो 0.5 टॅब्लेट्स आणि गर्भपातासाठी ज्या गोळ्या आहेत, कॉम्बीपॅक ऑफ माइफ प्रिस्टॉन टॅब्लेट्स IP अँड मिसोप्रिस्टॉल टॅब्लेट्स IP असे हे एकूण त्यांच्या बॅगमध्ये त्यांना जवळपास 20,149 रुपयाचा माल मिळून आला आहे। त्याला सुद्धा त्यांनी ताब्यात घेऊन सदर मालाबद्दल विचारपूस केली आणि जो माल त्यांच्याकडे मिळाला त्याचा सविस्तर जप्ती पंचनामा कार्यवाही केली। त्या व्यक्तीला विचारलं की तू हा माल कुठून आणतो, तर त्याने तिसऱ्या व्यक्तीचं नाव सांगितलं ज्याचं नाव आहे सुधाकर उचके असं त्याचं नाव आहे। तर त्याची माहिती या राजेंद्र चरडे याच्याकडून घेतली आणि सदर व्यक्तीचा शोध घेऊन त्याला पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे सायंकाळी 6-6:30 वाजेच्या दरम्यान दिघोरी चौक पेट्रोल पंपाजवळ इथे त्याला ताब्यात घेतला, सापळा रचून ताब्यात घेतला आणि त्याच्याकडं जी बॅग होती त्या बॅगची सुद्धा त्यांनी पाहणी केली असता त्या बॅगमध्ये सुद्धा कॉम्बीपॅक ऑफ माय प्रिस्टॉन टॅब्लेट्स IP याचे जवळपास 32 किट्स म्हणजे 5 टॅब्लेट्स किट मिळून आलेत आणि कॉम्बीपॅक ऑफ माय प्रिस्टॉन टॅब्लेट्स IP मिसोप्रिस्टॉल टॅब्लेट्स IP याची जवळपास 12 किट्स त्यांना असा जवळपास आणि सिल्डेनाफिल टॅब्लेट्स असा हे जे ह्या प्रतिबंधित केलेल्या गोळ्यांची जवळपास 66 गोळ्या त्यांच्या ताब्यामध्ये त्यांना मिळून आल्या।
त्या ठिकाणी त्या व्यक्तीला विचारपूस करून त्याला ताब्यात घेतला आणि त्याची सुद्धा त्याच्याकडे मिळालेला जो प्रतिबंधित जे औषधी द्रव्य माल आहे तो पंचांसमक्ष जप्त केला, सविस्तर पंचनामा कारवाई केली आणि त्याला या गोड्या औषधांबद्दल विचारलं असता त्याने एक चौथ्या व्यक्तीचं नाव घेतलं. त्याचं नाव आहे मयूर जयस्वाल म्हणून. एक मयूर जयस्वाल नावाच्या व्यक्तीकडनं हा तो औषधी वगैरे त्याने आणल्याचं सांगितलं. तर त्यांना मिळालेल्या माहितीच्या अधिकारी मग वाठोडा पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार वगैरे यांच्या मदतीने सदर पथक हे मयूर जयस्वाल नावाच्या घरी गेले आणि तेथे घरी जाऊन त्यांच्या घराची झडती घेतली, परंतु त्याच्या घरामध्ये कुठलाही तो माल मिळून आला नसल्याने त्यांनी त्या पद्धतीचा पंचनामा करून घेतलेला आहे. तरी फूड अँड ड्रग्स येथील पोलीस म्हणजे ड्रग्स निरीक्षक औषधी निरीक्षक यांनी त्यांच्या पथकाच्या साहाय्याने केलेल्या या रेडमध्ये शासनाने प्रतिबंध केलेल्या ज्या गोळ्या आहेत, गर्भपाताच्या गोळ्या आहेत आणि पुरुषांमध्ये वासना उत्तेजित करणाऱ्या ज्या प्रतिबंधित गोळ्या आहेत, अशा गोळ्यांचा एक असा जप्ती पंचनामाप्रमाणे साठा मिळून आल्याने त्यांना सदर त्यांच्याकडे परवान्याबाबत विचारले. त्यांच्याकडे तसा कुठलाही परवाना मिळून नसल्या आल्याने त्यांनी त्यांच्या विरुद्ध स्वाती भरडे अन्न व औषध प्रशासन येथील अधिकारी यांनी दिलेल्या यशोधरानगर येथे दिलेल्या लेखी रिपोर्टवरून आपण पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 621 कलम 621/2026 कलम 318(4), 272, 223, 349, 35 भारतीय न्याय संहिता आणि कलम 8(22)(ब) NDPS ॲक्टप्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये आपण आतापर्यंत 2 आरोपी अटक केलेले आहेत. त्यापैकी सुधाकर उचके आणि राजेश चरडे अशा 2 आरोपितांना आपण अटक केलेली असून आज रोजी मान्य न्यायालयामध्ये PCR कामी हजर केले. मान्य न्यायालयाने दोन्ही आरोपितांचा दिनांक 17/8/2026 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास मान्य आयुक्त साहेब, पोलीस आयुक्त साहेब, मान्य DCP साहेब झोन 5, मान्य ACP साहेब कळमना विभाग यांच्या व वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख साहेब पोलीस ठाणे यशोधरनगर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सपोनी दिलीप पाटील तपास अधिकारी म्हणून करीत आहोत.